अनुवाद अध्याय 7 डिटोनॉमी चैप्टर 7 व्यवस्था विवरण अध्याय 7 त्याचं 26 और इसका 26 त्याचं 26 और इसका 26 डिटोनॉमी चैप्टर 7 व्यवस्था विवरण अध्याय 7 त्याचं 26 और इसका 26 अनुवाद अध्याय 7 व्यवस्था विवरण अध्याय 7 त्याचं 26 और इसका 26 जो कोई घृणित वस्तु अपने घर में और कोई घृणित वस्तु अपने घर में न लाना, नहीं तो उसके समान नष्ट हो जाने की वस्तु ठहरेगा। उसे सत्यानाश की वस्तु जानकर उसे घृणा करना, उसे कदापि न जाना, क्योंकि वो अशुद्ध वस्तु है। कोणतीही मूर्ती घरी आणू नका व तिची पूजा करू नका, तसे केल्यास तुमचा खात्रीने नाश होईल। तिचा अगदी वीट माना, कारण ती शापित आहे। आपण थोडे नंतर करू। हम आंखों को बंद करेंगे। कालणारे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येतो। पवित्र पिता वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आम्हाला सहाय्य करा। वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। सर्वांना वचन समजण्यासाठी प्रभू तू कृपा कर, ही आमची खास प्रार्थना आहे। प्रभू दया कर। धन्यवाद देते प्रभू। सर्व पुढील गोष्टी तुझ्या हातात देतो प्रभू येशूच्या नावाने आमेन। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हे देवाचं वचन सांगतं कोणतीही घृणित वस्तू तुम्ही घरात आणू नका। और यहाँ परमेश्वर का वचन कहते हैं कि कोई भी घृणित वस्तु तो अपने घर में न लाना। का घरात आणू नये? और क्यों घर में नहीं लाना है? यासाठी आणू नये कारण घर देवाचं घर आहे। और इसलिए नहीं लाना क्योंकि वो जो घर है वो परमेश्वर का घर है। परमेश्वराचं वचन म्हणतं की घर देव बांधतो। और परमेश्वर का वचन कहता है कि घर को परमेश्वर बांधता कोण है। बांधतं? देव बांधतो। और कौन बांधता है? परमेश्वर। देवाच्या नियमशास्त्रानुसार स्तोत्र संहिता 127 मध्ये लिहिलेलं आहे, देव घर बांधतो। और भजन संहिता 127 में लिखा है कि परमेश्वर घर को बांधता है। म्हणून प्रत्येक घराचा मालक कोण आहे? देव आहे। इसलिए हर घर का मालिक कौन है? परमेश्वर है। देव त्या घरात राहायला पाहिजे। और परमेश्वर उस घर में रहना चाहिए। इब्रियरांच्या पत्रामध्ये और इब्रियों की पत्री में अध्याय 3 मध्ये लिहिलेलं आहे, और अध्याय 3 में लिखा है इब्री अध्याय 3 आणि त्याचं 3 पासून और उसका 3 से। परंतु येशूचे गौरव हे मोशेच्या गौरवापेक्षा अनेक पटीने अधिक आहे। कारण जरी एखादा मनुष्य एखादे सुंदर घर बांधतो, तरी त्या घराला लाभणाऱ्या प्रशंसेपेक्षा त्या बांधणाऱ्यालाच अधिक प्रशंसा लाभते। कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु ज्याने सर्व वस्तू स्थापित केल्या तो देव आहे। ज्याने सर्व गोष्टी स्थापित केल्या तो कोण आहे? देव आहे। म्हणून देवाने हे सर्व बांधलेलं आहे। तर देवाच्या घराण्यात सेवा करून मोशेने चांगले काम केले, परंतु तो केवळ एक दास होता। त्याचे कार्य बहुत करून भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींचे स्पष्टीकरण करणे व त्या सूचित करणे हेच होते। परंतु देवाचा विश्वासू पुत्र ख्रिस्त हा देवाच्या घराचा सर्वाधिकारी आहे। पुन्हा वाचलीच नाही। परंतु देवाचा पुत्र, देवाचा विश्वासू पुत्र ख्रिस्त हा देवाच्या घराचा सर्वाधिकारी आहे आणि मालक आहे। आता तुमच्या घरामध्ये और अभी आपके घर में तुम्हाला न ठेवता और आपको नहीं रखते हुए कोणा दुसऱ्याला ठेवलं और किसी और को रखा है, तर कसं वाटेल? तो आपको कैसा लगेगा? समजा भोलाभाऊंचं घर आहे, और गुलाम का घर है, भोलाभाऊ राहतात, और त्यांची उसमें पत्नी रहते आहे, हैं, और उनकी वाइफ त्यांची 3 मुलं राहतात, और उनके 3 बच्चे उसमें रहते हैं, त्यांचं सामान तिथे राहतं। और उनका सामान वहाँ पर त्यांना है। त्याच्यातून काढलं लेकिन उनको वहाँ से निकाला आणि त्यांना काढून और उनको निकाल कर त्यांना कोणीतरी त्यांचा कोण ओळखीचाच नाही ना, नातेवाईक आहे ना, त्यांचा कोणता नात्याचा ना गोत्याचा ना, कोणच नाही, अशाला आतमध्ये कोंबलं। और उनका वो रिश्तेदार भी नहीं और उनका जान पहचान का भी नहीं और उसको वहाँ पर रखा आणि त्याला बाहेर आहे, और वो बाहर है। तर कसं वाटेल भोलाभाऊ? तो उनको कैसा लगेगा? का नाही आवडणार? और क्यों अच्छा नहीं लगेगा? हाँ, अरे घर मी त्यांनी किती कष्टाने बांधलं ते घर, और उस घर को उन्होंने कितनी मेहनत बांधा है। बाहेरून आले और म्हणजे बाहेरून नाही, भारताचेच येते पण यूपीमधून आले और यूपी से आए हैं, कष्ट केले और उन्होंने कष्ट किया है लुबाडले नाही, और उनको किसी ने लुभाया नहीं और उन्होंने मेहनत की है पैसे वाचवले और पैसों को बचाया। आजच्या युगामध्ये कर्जतमध्ये घर बनवणं हार्ड काम आहे। और आज के युग में कर्जत में घर बनाने हार्ड काम है महाग आहे घर, और कितना महंगा है घर घर। बनवलं और उन्होंने घर बनाया आणि त्यांना बाहेर काढलं, और उनको बाहर निकाला त्यांना ते जमेल का? और उनको जमीरा ठीक आहे, दुसरं त्यांच्याच घरामध्ये ते राहतात आहे, और उनके घर में वो रहते हैं, पण ज्याच्याशी ओळख आहे, लेकिन उनकी जान पहचान नहीं है मुलांना त्यांचा नातेवाईक आहे ना, नात्याचा ना गोत्याचा, ते पण लोक घरात राहतात आहे। और कोई उनके रिश्तेदार का नहीं, लेकिन वो भी उनके साथ
घरांना चालेल का? और उनको अच्छा लगेगा क्या? का नाही जाणार? कारण माणसंच आहे ना. और क्यों चलेगा नहीं? मनुष्य तो नहीं ना. हा, आपल्या घरात आपण दुसऱ्याला कसं ठेवणार? हे पण देवाचं घर आहे. मग देवाचं सगळं घर असताना मूर्तीला आणि घाणेरड्या वस्तूला, अशुद्ध वस्तूंना कसं काय ठेवणार? और हम अपने घर में दूसरे को कैसे रखेंगे? उसी रीति से ये जो घर है वो परमेश्वर का है, और इस घर में हम मूर्ति को या फिर दूसरे वस्तु को जो घृणित है उसको हम कैसे रखेंगे? देव तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सर्व सृष्टी देवाची और परमेश्वर ने स्पष्ट रीति से कहा कि जो सारी सृष्टी वो परमेश्वर की है, आणि सर्व घर देवाने बांधले. और जो घर है वो भी परमेश्वर ने बनाया है. देव कृपा करतो. और परमेश्वर कृपा आणि करता देवाला है. त्या घरात राहायचं. और परमेश्वर को उस घर में रहना पण है. आपण या जगातली सगळी माणसं काय करतात? जो खरा मालक आहे, जो घराचा खरा मालक आहे, त्याला तो बाहेर काढलाय आणि आपण भलत्यालाच आतमध्ये ठेवतो. और ये संसार के लोग क्या करते हैं? जो सच्चा मालिक है उसको हम बाहर निकाल देते हैं और भक्ति को हम अपने घर में रखते है हैं. ना? आपल्याला बऱ्याच जगामध्ये आपण ऐकतो, अरे रे बिचाऱ्याचं घर बळकावलं, अरे 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 रे. किती वाईट वाटतं ना आपल्याला. तो माणूस बिचाऱ्याचं मेहनतीचं घर घेतलं रे. किती वाईट वाटतं ना आपल्याला ऐकू. और संसार में हम सुनते हैं कि जो घर था उनका घर छीन के लिया, तो हमको कितना बुरा लगता है ना. आज माणसं अशीच करतात. गेल्या किती वर्षापासून त्या देवाचं घर आहे, पण देवाला न ठेवतात, भलत्याच वस्तूंना घरात ठेवतात. और आज मनुष्य भी ऐसे ही करते, जो परमेश्वर का घर है वो उसमें परमेश्वर का अंदर नहीं रखते, लेकिन जो भलती वस्तु उनको अंदर रखते. म्हणून देवाने इस्रायली लोकांना आणि आता नवीन करारामध्ये येशूने ख्रिस्त मंडळीला आज्ञा दिली की तुम्ही तुमच्या घरामध्ये कुणाच्या घरामध्ये? तुमच्या घरामध्ये जो ख्रिस्त या घराचा मालक आहे, चालक आहे, अधिपती आहे, नायक आहे, स्वामी आहे, त्याच्याशिवाय कोणतीही घरात कोणी वस्तू आणू नका. और इसलिए परमेश्वर ने इस्राएली लोगों को और अभी नए करार में हम लोगों को मतलब मसीह लोगों को परमेश्वर ने आज्ञा दी कि जो घर है वो परमेश्वर का है, और परमेश्वर उस घर का मालिक है, चालक है, और सब कुछ वही करता है. इसलिए हमें क्या करना है? उसको अंदर रखना है. मग आता कळालं घरात का नाही ठेवायचं. और इसलिए अभी समझ में आया घर में क्या नहीं रखना है. दुसरा पॉईंट आपण इथे लिहिले, घृणित वस्तू. और दूसरा मुद्दा हम यहाँ पर देखते हैं कि घृणित वस्तु. आता नियमशास्त्रानुसार घृणित वस्तू कोणत्या आहेत? और नियम शास्त्र के अनुसार जो घृणित बातें हैं कौन कौन सी है? सर्वात पहिलं मूर्तीपूजन ही घृणित आहे. और सबसे पहले मूर्ति पूजन एक घृणित बात. कारण जेव्हा एखादी कोणतीही मूर्ती, और जब कोई भी मूर्ति मग ती येशूची का असेल, वो यीशु की क्यों ना होने दो, ठेवू नाही शकत. और हम नहीं रख सकते. तुम्हाला कळालं? तुम्ही येशूला पाहिलंय, और आपने यीशु को देखा है, मग तो मूर्तीतच आहे कसा समजू शकतो? वो मूर्ति की जैसा है, वो देखा है, वो हम कैसे समझ सकते हैं? प्रत्येक मूर्तीला म्हणतो घृणित. और परमेश्वर हर एक मूर्ति को कहते हैं कि वो घृणित है. कोणत्या मूर्तीला? और कौन सी मूर्ति को? प्रत्येक मूर्तीला. और हर एक मूर्ति को. आणि आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने आपल्या घरात मूर्ती येऊ नये. और हम मसीह होने के नाते से हमारे घर में कोई भी मूर्ति नहीं ना आना माता चाहिए. मरियमची, और ना ही माता मरियम ना की, जोसेफची, ना ही यूसुफ ना की, येशूची, और ना ही यीशु की, कोणत्याही देवी देवतांची नाही, या फिर कोई भी अन्य कोणत्याही पशूंची नाही, और किसी भी पशु प्राण्यांची नाही, प्राणियों की नहीं, पक्ष्यांची नाही. और पशुओं की नहीं. देवाची बिलकुल इच्छा नाही की कोणतीही मूर्ती आपण घरात ठेवावी. और परमेश्वर की बिल्कुल भी इच्छा नहीं कि कोई किसी भी मूर्ति को हम अपने घर में रखें. कारण देवाला आवडत नाही आपण मूर्त्या घरात ठेवतो. और क्योंकि परमेश्वर को अच्छा नहीं लगता कि हम मूर्ति को अपने घर में रख आणि दें, लोक त्याच्यापुढे झुकतात. और लोग उसके आगे झुकते हैं. जसं उदाहरण मी तुम्हाला एक ख्रिस्ती लोकांची खूप मोठी चूक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. और मुस्लिम की ये बड़ी गलती मैं आपको बताती हूँ. क्रिसमस असतो बघा, क्रिसमस. और जब क्रिसमस रहता है, आठवलं? सगळेजण घरामध्ये काय करतात? गव्हाणी बनवतात. और सब लोग घर में चटनी बनाते हैं. है ना? मग ते गव्हाणीचं हे बनवतात, गायचा पोटा बनवतात. और चटनी में गाय का गोटा बनाते हैं. त्याच्यात माता मरियमची फोटो हे ठेवतात, मूर्ती ठेवतात. और मरियम की मूर्ति को रखते हैं. जोसेफाची मूर्ती ठेवतात. यूसुफ की मूर्ति को रखते हैं. छोटासा एवढासा येशूची पण मूर्ती ठेवतात. और छोटा सा जो बच्चा है तो मतलब यीशु उसकी भी हम क्या करते हैं, वो लोग मूर्ति मेंढपाळ ठेवतात. और चरवाहों को रखते हैं. बकऱ्यांचे पण ठेवतात. और बकरियों को भी रखते गाय हैं. सगळ्यांच्या मूर्त्या ठेवतात. और गाय ये भी रखते हैं. है ना? हे मी माझ्या बालपणापासून बघते. और ये मैं मेरे बचपन से देख के आई हूँ. आम्ही पण असं करायचो. आम्ही पण त्याला असं करून पुढे जायचो. और हम ऐसा कर कर आगे चले जाते हैं. आम्ही आमच्या अंधेरीला खूप सारे लोक ख्रिश्चन्स आहेत. और हमारे अंदर भी बहुत सारी ख्रिश्चनच्या वेळेला ते लोक क्रिसमसच्या वेळेला हे असं एरिया आहे. थोडंसं पुढे गेलं की लागेल प्रत्येक घरा आम्ही असं पुढे जाईल प्रत्येक घरात. आणि आजही ख्रिस्ती लोकांच्या घरात जेव्हा
अविश्वासी येतात. और आज भी जब मसीह के घर में अविश्वासी लोग आते हैं, ते लोक पण असेच करतात. और वो लोग भी ऐसे ही करते हैं। त्या गवानीच्या इथे जाऊन येशू बाळ और उस चरी के पास जाकर यीशु बाल है ना, पण आपण ख्रिस्ती आहोत. और हम मसीह हैं, आपल्या घरात मूर्त्या ठेवू नये. और हम अपने घर में मूर्तियों को नहीं रखते, ही देवाची इच्छा आहे. और ये परमेश्वर की इच्छा है। तुम्हाला कळालं? अब्राहमचं कुटुंब मूर्त्या बनवायचे. और अब्राहम का जो कुटुंब था वो क्या करते थे, मूर्तियों को बनाते थे, त्याच्यातून देवाने अब्राहमाला काढलं. और उसमें से परमेश्वर ने अब्राहम को निकाला। म्हणून आपण मूर्त्यांशी आपलं नातं नाही. और इसलिए जो मूर्तियाँ हैं उनसे हमारा रिश्ता नहीं है। नवीन करारामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे और नए करार में स्पष्ट रीति से बताया गया की है, आपण ख्रिस्ती असल्यामुळे और हम मसीह होने के नाते से, आपलं नातं मूर्तीशी नाही और हमारा जो रिश्ता है वो मूर्तियों के साथ नहीं, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. और इसे स्पष्ट रीति से बताया गया है। दुसरं करंथीकरांचं पत्र अध्याय 6. दूसरा कोरिन्थियों की पत्री अध्याय 6, दुसरं करंथीकरांचं पत्र अध्याय 6 दूसरा कोरिन्थियों की पत्री अध्याय 6 आणि त्याचं 15. और उसका 15। मसीह का बलिदान के साथ क्या लगा, म्हणजे ख्रिस्ताचा मूर्तीबरोबर काय संबंध, और मसीह का मूर्ति के साथ क्या रिश्ता। असंच लिहिलं ना तुमच्या बायबलमध्ये. तसेच ख्रिस्त व सैतान याच्यामध्ये कसा मेळ असेल। ख्रिस्त आणि शैतान डायरेक्ट मराठीच्या बायबलमध्ये डायरेक्टच शैतान बोलून गेले. तुम्हाला कळाला अर्थ? और आपको समझ में आया। प्रियानो घरामध्ये मूर्ती ठेवू नये. और इसलिए घर में मूर्ति को नहीं रखना है। दुसरी गोष्ट पापी यज्ञ, म्हणजे याचा अर्थ एखादी मूर्तीच्या पुढं जेव्हा एखादा नैवेद्य चढवला जातो किंवा प्रसाद चढवला जातो किंवा पशु चढवला जातो, प्राणी चढवला जातो, त्याचं जे काही आणतात किंवा जेवण आणतात किंवा पूजा पूजा असते तर त्याचं काहीतरी आणतात. म्हणजे बाबा आम्ही जर पूजा व्हायच्या अगोदरच जेवण घेऊन आलो, पण ते त्याच्या नावानेच दिलं ना, की ह्या सगळ्या गोष्टी घरात आणू नये. और मूर्ति के आगे जो भी खाना चढ़ाया जाता है या फिर प्रसाद रहता है या फिर किसी पशु को भी चढ़ाया जाता है, उनको हम अपने घर में नहीं लाए। जादू टोण्याच्या कोणत्याही गोष्टीला धागे दोरे किंवा जेवणाला किंवा जिंकूला किंवा टाचणीला किंवा काही जादू टोण्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्यातल्या कोणतीही वस्तू घरात आणू नये. और जादू टोना किए हुए किसी भी वस्तु को हम अपने घर में नहीं लाए, जैसे कि नींबू को या फिर टाचनी को या फिर खाने को हम अपने घर में नहीं लाना है। दुसरी गोष्ट किंवा जे आपण दारू तंबाखू गुटखा ह्या ज्या वस्तू आहेत ते घरात आणू नये. और दारू तंबाकू या फिर गुटखा इस वस्तु को हम अपने घर में नहीं या लाए। देवाच्या नजरेत अशुद्ध आहे. और ये परमेश्वर की नज़र में अशुद्ध है। लैंगिक संबंधांशी जुळलेले जे काही वस्तू आहेत तेही घरात आणू नये आणि लैंगिक संबंध जे बाहेरचे आहेत त्या व्यक्तींनाही घरात झोपण्यासाठी आणू नये. और लैंगिक संबंध के विषय में जो भी वस्तु है उनको अपने घर में नहीं लाना है, और जो ऐसा करते हैं उनको भी अपने घर में नहीं लाना है। बाहर जो रिश्ता अपनी पत्नी नहीं है तो दूसरे की पत्नी को लाना, आणि बाहेर नातं ठेवून जर आपली बायको नाही तर दुसऱ्याच्या बायकोला आणणार, आपला नवरा नाही तर दुसऱ्याचा नवरा आणणार, और अपना पति नहीं तर दूसरे की पति को लाना। घरात आणू नये. त्याचा अर्थ आहे व्यभिचाराला आपल्या घरात जागा नाही द्यायचं, ह्या वस्तूला घरात आणायचं नाही. और मतलब व्यभिचार को अपने घर में जगह नहीं देना है, इन वस्तु को अपने घर में नहीं लाना है। अशुद्ध प्राणी और अशुद्ध प्राणी त्यांना खाण्यास मनाई केली, त्यांना घरात आणायला मना केलेली आहे. और उनको खाने के लिए या फिर उनको घर में लाने के लिए भी मना की गई। तर मग अशुद्ध प्राणी तुम्ही जुन्या करारामध्ये बघू शकता. और अशुद्ध प्राणी को आप जुनी करार में देख सकते हो। खूप सारे अशुद्ध प्राणी आहेत. और ऊंट अशुद्ध प्राणी आहे, और ऊंट भी अशुद्ध प्राणी है, डुक्कर अशुद्ध प्राणी आहे, और सुअर अशुद्ध प्राणी, अशुद्ध प्राणी आहे. और सांप अशुद्ध प्राणी। असे बरेच त्याच्यामध्ये जुन्या करारात दिलेले आहेत अशुद्ध प्राणी. और जूनी करार में ऐसे बहुत सारे अशुद्ध प्राणियों को दिया गया है, त्यांना घरात आणायचं आणि आणून खायचं मना केलेलं आहे. और उनको अपने घर में लाना या फिर उनको खाना ये परमेश्वर ने मना किया है। घरामध्ये रक्त आणणं, जसं काही कोण कापतात ना रक्ती आणतात, कोण कोण बकऱ्याचं आणतात, कोण कोण डुकराचं आणतात, ते रक्त घरात आणतात. ते रक्त घरात आणणं हे अशुद्ध आहे, घरात आणणं मना आहे. और सूअर का या फिर जो बकरे का जो खून रहता है उसको अपने घर में लाना ये गलत बात है, उसको इसको अपने घर में नहीं लाना है। चोरीची वस्तू घरात आणणं मना आहे. और चोरी की वस्तु को अपने घर में लाना मना है। देवाच्या नजरेत ते अशुद्ध आहे. और परमेश्वर की नज़र में अशुद्ध है। देवाच्या नजरेमध्ये अजून काही घृणित आहे. और परमेश्वर की नज़र में और बहुत से बातें जो है वो घृणित है। ते आहे गर्विष्ठ डोळे, और वो एक घमंड से भरी हुई आंखें, खोटी जीभ, और झूठी जीभ, झूठ बोलनेवाली जबान, आणि खोटं बोलणारी जीभ, नंतर रक्त सांडणारे हात, और खून को गिराने वाले हाथ, दुष्ट योजना बनवणारे हृदय, और दुष्ट योजना को बनाने वाला हृदय, झूठ बोलने वाला गवाही,
साक्षीदार, कलह करने वाला, दोनों भाइयों में झगड़ा लगाने वाला व्यक्ति, आणि कलह करणारा आणि दोन भावांमध्ये भांडण लावणारा व्यक्ती, और अयोध्य यानी गलत विवाह, जो परमेश्वर के नज़र में ये विवाह बराबर नहीं है, ऐसे विवाह व्यक्ती, ये सब परमेश्वर की नज़र में क्या है, घृणित है। आणि अवैध म्हणजे जे देवाच्या नजरेमध्ये चुकीचं लग्न आहे त्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये आणणे हे चुकीचं आहे। परमेश्वर की नज़र में क्रॉस ड्रेसिंग करना यानी पुरुषों के कपड़े स्त्रियों ने पहनना और स्त्रियों के कपड़े पुरुषों ने पहनना, ये अपने घर में लाना और करना, ये घृणित है। आणि पुरुषांचे जे कपडे आहेत ते स्त्रियांनी घालणं आणि स्त्रियांचे जे कपडे आहेत ते पुरुषांनी घालणं हे आपल्या घरामध्ये आणणं आणि करणं हे चुकीचं आहे। बाइबल में स्पष्ट रीति से आप इसी निर्गमन अध्याय में 22 अध्याय में पढ़ सकते हैं कि हम हमारे बच्चों को बचपन से, अगर लड़की है तो लड़की के ही वस्त्रों में पहना कर उसे पढ़ा दो, आणि आपण आपल्या मुलांना लहानपणापासून जर मुलगी आहे तर तिला मुलीच्याच वस्त्रामध्ये मोठं लड़का है तो उसको लड़के के ही वस्त्र बचपन से पहनाओ, उसको लड़की का वस्त्र मत पहनाओ। आणि जर मुलगा आहे तर त्याला लहानपणापासून मुलांचेच वस्त्र घाला आणि त्याला मुलीचे वस्त्र घालू नका। जो हम ऐसा करते हैं तो वो परमेश्वर की नज़र में घृणित है। आणि जर आपण असे करतो तर ते देवाच्या नजरेमध्ये घृणित आहे। परमेश्वर इसे पसंद नहीं करता है। आणि ते मला पसंत करत नाही। तो व्यभिचार, खून, चोरी, फिर परमेश्वर की नज़र में वजन जो काटा रहता है ना, कम ज़्यादा करना, इन्हें पक्षपात करना, किसी को ज़्यादा तोड़ना, वो भी परमेश्वर की नज़र में घृणित है। आणि व्यभिचार, खून, चोरी आणि जे पक्षपात आहे म्हणजे काय करणं की जे वजन काटा आहे त्याच्यामध्ये काय करणं कमी जास्त करणे हे देवाच्या नजरेमध्ये चुकीचं आहे, ते पाप आहे। ये घृणित वस्तु है आणि या सगळ्या घृणित वस्तू आहेत परमेश्वर की नज़र में, आणि देवाच्या नजरेमध्ये इन्हें हम अपने पास नहीं लाना। आणि ह्याला आपल्या जवळ आपण आणायचं नाही। जब वो आता है, आणि जेव्हा त्या येतात, अभी आप देखो, मैं आपको एक उदाहरण बता दूँ। आणि मी तुम्हाला एक उदाहरण सांगते। आपने अपने घर में परफ्यूम मारा है, आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये परफ्यूम या लावलेला आहे जो खुशबू रहता है वो एकदम उसका धुआं लेकर एकदम घर खुशबूदार किया है, आणि जो चांगला वास देणारा जो असतो त्याला तुम्ही मारून तुमचं जे घर आहे त्याचा सुवास केलेला और आहे आपने एक सड़ी हुई मछली लाई, आणि तुम्ही सडलेली मासा आणला सोचो झींगा लाए, आणि समजा की तुम्ही झिंगा आणला झींगा का वास बहुत भयानक है, आणि झिंग्याचा जो वास असतो वो आपने लाए है, आणि जर तुम्ही ते आणलेले आहात तो क्या हो जाएगा? तर काय होऊन जाईल? हाँ, जो खुशबू थी आपके घर की वो नष्ट हो जाएगी और बदबू हर घर में फैल जाएगी। आणि जो चांगला वास आहे तो नष्ट होऊन जाईल आणि जे घाणेरडा वास आहे तो प्रत्येक घरामध्ये पसरून तो जाईल। वैसे ही जब आप घृणित वस्तुएं अपने घरों में लाते हो या करते हो तो उस समय क्या हो जाता है, जो पवित्रता है, प्रभु की उपस्थिति है, परमेश्वर का सामर्थ्य है, वो नष्ट होता है और गंदगी घर में फैल जाती है। आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये घृणित वस्तू आणता किंवा त्या करता तेव्हा जी पवित्रता आहे, देवाची जी उपस्थिती आहे ती नष्ट होऊन जाते आणि जे घाणेरडेपण आहे ते सगळीकडे पसरतं। आप देखो, खुशबू जितनी भी आप रखे वो ज़्यादा टाइम तक नहीं रहेगी, आणि जो चांगला वास आहे तो तुम्ही जास्त वेळपर्यंत राहणार नाही, पर बदबू देखो बहुत टाइम तक रहेगी। पण घाण वास बघा तो खूप वेळेपर्यंत राहील। सच है, नोट किया है क्या आपने? जल्दी नहीं जाती। आणि लवकर जाणार आप नाही। फिनाइल से घर साफ करते हो, आणि तुम्ही फिनेलनी घर पुसता फिर क्या बोले, वास आ रहा है, आणि तरी सुद्धा तुम्ही बोलाल की वास फिर आप येतोय। परफ्यूम मारते हो, आणि नंतर तुम्ही परफ्यूम मारता रूम फ्रेशनर मारते हो, आणि रूम फ्रेशनर मारता फिर भी आणि तरी सुद्धा काय कधी घाण मासे को घाण वास येतो ना घरात, और कुछ तो गंदी बदबू जल्दी आती नहीं है। जाता है। ऐसा ही होता है जब ये गंदगी वस्तु लाते हैं ना, वो आपके घर से जल्दी नहीं छूटती। आणि जेव्हा तुम्ही खान वस्तू तुमच्या घरामध्ये आणता तेव्हा ती लवकर सुटत नाही। इसीलिए ऐसे वस्तुओं को अधिकार मिलता है ज़्यादा काल आपके जीवन में कार्य करने का। आणि म्हणून अशा वस्तूंना अधिकार मिळतो की तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या घरामध्ये जास्त काळ कार्य करतात आपके घर को, आपकी जिंदगी को, आपके लोगों को बदबूदार करने का। आणि तुम्हाला तुमच्या घराला, तुमच्या घरातील लोकांना त्यांच्या जीवनाला बदबूदार करणार। तकलीफ इसलिए बदबू देते हैं, बहुत लोगों के घर में झगड़े रहते, समस्याएं रहती, आपस में मतभेद रहते हैं, पैसा खत्म हो जाता है, बीमारी रहती है, दर्द रहता है, एक दूसरे लोग रोते रहते, एक दूसरे को मारते रहते, ये सब क्यों है? आणि तुमच्या घरामध्ये भांडणं आहेत, क्लेश आहेत, दुःख आहे, हे सर्व का आहे? क्योंकि ऐसी कुछ ना कुछ जो परमेश्वर का अथॉरिटी दिया गया हुआ, परमेश्वर की उपस्थिति, पवित्रता जो मंडल रहेगी, वो गंदी वस्तु से, घृणित वस्तु से क्या हुआ, नष्ट हो गया। आणि जी पवित्रता मंडळ होती, जी देवाची उपस्थिती होती, ती घृणित वस्तूद्वारे काय झालेली आहे, नाश झालेली आहे। इसलिए प्रिय, परमेश्वर नहीं चाहता कि हम कोई भी घृणित वस्तु अपने घर में लाए। आणि म्हणून देवाची
आज्ञा. हालेलुया. हालेलुया. इसमें परमेश्वर ने आज्ञा दिया. आणि म्हणून देवाने ही आज्ञा दिलेली होती. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद इसलिए देतो. प्रिय अपने घर को हमेशा शुद्ध रखना. आणि म्हणून प्रियांका तुम्ही तुमच्या घराला नेहमी शुद्ध ठेवा. कोई भी ऐसा छोटा सा नारियल का टुकड़ा खाने को मिला बोलकर घर पे नहीं लाना. आणि कोणताही नारियलचा तुकडा तुम्हाला खायला भेटा म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू नका. 20-25 रुपया खर्चा करके आखा नारियल लाओ, फोड़ो और खाओ. आणि 20-25 रुपयेचा तुम्ही खरेदी करा आणि अख्खा नारळ तुमच्या घरामध्ये आणून फोडून तुम्ही खा. आराम से खाओ, पेट भर के खाओ, गुड़ उसके साथ लगाओ, अच्छा रीति से साथ में चना भी रखो, घर में थाली लेके बैठो, मन भर के खाओ. हाँ, लेकिन इतने से टुकड़े के लिए अपने घर में बदबू मत लाओ. आणि बरोबर एवढ्याशा तुकड्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्गंध अपने आणू. बच्चों को भी सिखाना. आणि तुमच्या मुलांना सुद्धा कोई भी मूर्ति हो, यीशु की भी मूर्ति हो तो भी अपने घर में नहीं लाना. आणि कोणतीही मूर्ती असू दे, येशूची सुद्धा मूर्ति असू दे, तरी सुद्धा कोई तुमच्या मूर्ति अपने घरामध्ये घर आणू में नका. नहीं रखना. आणि कोणत्याही मूर्तीला तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू नका. परमेश्वर मूर्ति पे वास नहीं करता. आणि जे मूर्तीमध्ये वास करत नाही. जहाँ मूर्ति होती है उसके पीछे क्या होते हैं? आणि जिथे मूर्ती असते तिच्या मागे काय असते? भूत रहते हैं. आणि भूत असतात. दुष्ट आत्माएं रहते हैं. आणि बायबलमध्ये दिलेले आहे ते दुरात्मे असतात. पढ़ेंगे उस वचन को और फिर हम प्रार्थना करेंगे. पहला कुरिन्थियों की पत्री अध्याय 10. पहिला कोरिन्थीकरण 15:10. फर्स्ट कोरिन्थियंस चैप्टर 10 पहिला कोरिन्थीकरण 15:10 उसका 20. आणि त्याचं 20%. नाही, मला जे स्पष्ट करायचे आहे ते हे की 19 अर्थात मूर्तिपूजक लोक ज्या मूर्तींना अर्पणे वाहतात, जिस मूर्ति को वो अर्पण चढ़ाते हैं, बलिदान चढ़ाते हैं, त्या मूर्ती जिवंत असून देव आहेत आणि त्यांना अर्पिलेल्या अर्पणांना काही किंमत आहे, असा माझ्या म्हणण्याचा मुळीच अर्थ नाही. मला जे स्पष्ट करायचे आहे ते हे की मूर्तिपूजक लोक मूर्तींना कोणतीही गोष्ट अर्पण करतात. हाँ, मूर्ति पूजा करने वाले लोग जब मूर्ति को कुछ भी देते हैं तेव्हा ते देवाला नाही कि वो परमेश्वर को नहीं देते, तर दुरात्म्यांना अर्पण करतात. कोणाला देतात? दूर आत्मा ये बुरी आत्मा. कोणती आत्मा? आणि कोणती आत्मा? बुरी आत्मा. आणि बुरी वाईट आत्मा आत्मा. यानी बुरी आत्मा. आणि दुरात्मा म्हणजे वाईट आत्मा. ये बुरी आत्मा क्या करती है? आणि मग वाईट आत्मा काय करते? पछाड़ती है ना लोगों को, आणि लोकांना पछाडते है ना, और बुरा बनाती है. आणि वाईट बनवते. इसलिए घर में फिर क्या होते हैं? बुरे हो जाते हैं लोग. आणि म्हणून जे घरातील लोक असतात ते वाईट बनून जातात. इसलिए अपने घर में कभी बुरी आत्मा को न मंडलने के लिए ऐसी बुरी वस्तुओं को मत लो. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये जो वाईट वस्तूंचा सहवास होऊ नये म्हणून तुमच्या घरामध्ये वाईट वस्तू आणू सुद्धा नका. हालेलुया. हालेलुया. बच्चों को सिखाना. आणि तुम्ही तुमच्या मुलांनाही शिकवा. जब कोई भी त्योहार होता है, आणि जेव्हा कोणताही सण असतो उस त्योहार की कोई वस्तु घर में नहीं लाना. आणि त्या सणातली कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू रंग नका. पंचमी होती है, आणि रंगपंचमी असते रंग नहीं लाना. तर रंग आणू नका. होली आया आणि होळी आली तो पुरणपोळी नहीं लाना. तर पुरणपोळी आणू नका. उसका जो नारियल दूध का मिलता है वो नहीं लाना. आणि त्याचं जे नारळ असतो तो उसमें सुद्धा अपने आणू बच्चों नका. को नहीं भेजना. आणि तिथे तुम्ही तुमच्या मुलाला पाठवू नका. जब दिवाली होती है आणि जेव्हा दिवाळी उसका असते दिया नहीं लाना. आणि त्याचा दिवा आणू नका जब उनका रंगोली नहीं लाना. किंवा त्यांची रांगोळी आणू ये नका. उसके पीछे सब दुष्ट आत्माएं रहती है. कारण त्याच्या मागे सर्व दुरात्मे अभी ये असतात. सारे जो त्योहार है वो त्योहार बाइबल में नहीं है. कारण हे जे सर्व सण आहे ते बायबलमध्ये नाहीये. जो बाइबल में नहीं उसके पीछे दुष्ट आत्माएं. आणि जे बायबलमध्ये नाही त्याच्या मागे दुरात्मे तो आहेत. जब वो त्योहार मनाते हैं आणि जेव्हा ते सण साजरे करतात उस समय उनके पीछे क्या हो जाती है? वो बुरी आत्माएं घर में आ जाती है. आणि तेव्हा काय होतं त्यांच्या मागे ती वाईट आत्मे घरामध्ये जब येतात. रंगोली का कोई सामान लेकर आते हैं और रंगोली के इसमें दुरात्मा को घर में लाते हैं. हाथ पकड़ कर वो दुरात्मा को पकड़ के लाते हैं. आ जाना स्टेशन में, आ जा, दरवाजे से कभी न जाना. समझ में आया? ये याद रखो. आणि हे लक्षात ठेवा. हमको क्या, लोगों को क्या दिख रहा है? अरे यार रंगोली है. लेकिन जब आत्मिक रीति से देखेंगे तो लोग अपने दुरात्मा का हाथ पकड़ के उसको बेचारे को लेकर आते हैं. आणि उससे लेकर लोकांना आते हैं. आणि लोकांना काय वाटतं की ती रांगोळी आहे पण ती लोक काय करतात स्वतःहून दुरात्मेचा हात पकडून त्याला घरामध्ये घेऊन आणतात. फटाकड़े, आणि फटाके दिवाली के समय के फटाकड़े, आणि दिवाळीच्या वेळेचे फटाकडे इसके पीछे दुरात्मे ही रहते. आणि त्याच्या मागे सुद्धा दुरात्मेच असतात. फटाकड़े सुना ओके कुणाचे शैतानासाठी उडवतात ना. और आप सब लोग क्या कहते हैं? फटाकड़े लाते हैं तो क्या करते हैं? उसको भी दुरात्माओं को लेकर आते हैं. बाबा ले मेरे बेटे के साथ रहना हमेशा, आणि बेटी के साथ रहना. सुरसुरी है ना, दुरात्मा को लेकर आ, तुझे नचा रहा हूँ, तू अभी मुझे प्रूव कर, मैं तुझे कैसा नचाता हूँ देख. इस विधि से इन सारे त्योहारों के पीछे दुरात्माएं आती हैं.
आणि ह्या रीतीने सर्व सणांच्या मागे दुरात्मे येतात केयरफुल रहो आणि म्हणून काळजीपूर्वक सावधान राहा रहो। आणि सावधान राहा आज परमेश्वर ने सिखाया है। आणि आज देव आपल्याला हे शिकवतो जो जिससे हमारा कोई रिश्ता नहीं वो उसको हमें घर में नहीं लाना। आणि ज्याच्याशी आपला काही नातं नाही त्यांना आपल्याला घरामध्ये नाही आणायचं रास्ते में कोई भी उठाई हो उसको हम लोगों को उठा के लाते हैं घर में। आणि रस्त्यामधून आपण कोणत्याही लोकांना आपल्या घरामध्ये उचलून आणतो का ये सारी वस्तुएं कहाँ बिकती है? आणि मग हे सर्व वस्तू कुठे विकल्या जातात रस्ते आणि रस्त्यावरती है ना। लोग क्या लेके बैठते हैं आणि लोक काय रीतीने घेऊन बसतात और सब लोग उठा के लाते हैं। आणि सर्व लोक उचलून हम आणून मसीह नहीं लाए। आणि आपण ख्रिस्ती लोकांनी ते आणून नये इतना तक समझा? आणि इकडे तुम्हाला समजलं ठीक है। कोई प्रश्न? आणि काही प्रश्न कुछ भी होगा तो पूछ सकते हो। आप लोग मूर्ति पूजा वो लोग कर रहे हैं, उससे प्रभु से हम प्रार्थना करना उसका असर हम पर नहीं होगा। आणि जिथे आपण कामावरती जातो जर तिथे मूर्तीपूजा होते तर आपल्याला तर माहिती नाही की तिथे मूर्तीपूजा होते म्हणून जेव्हा आपण कामावरती जातो त्याच्या अगोदर आपण काय केली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे की देवा मी आता कामावरती चाललो आणि तिथे मूर्तीपूजा आहे म्हणून जो त्याचा असर आहे तो माझ्यावरती होऊन देतो हम प्रार्थना करना कि जैसे प्रभु मेरे कदम रखते ही वो आत्मा साइलेंट हो जाए। आणि प्रभू जेव्हा मी तिथे पावलं ठेवेल तेव्हा तो जो आत्मा आहे तो सायलेंट होतो जो वहाँ मंडल रही है आणि जो तिथे फिरत आहे उस घर में मूर्ति पूजा जहाँ होती है वहाँ वो आत्मा मंडलती है। आणि मूर्तीपूजा जिथे असते तिथे तो आत्मा फिरत आपको असते. दिखती नहीं आणि तो तुमच्या डोळ्यांना दिसत लेकिन नाही अच्छी रीति से वहाँ से जैसे कि इंसान चलता है यहाँ से किचन में, किचन से बाथरूम में, बाथरूम से फिर नहाने के लिए गया वैसे तो जैसे वो हर जगह मंडलाती रहती है। ऐसा देखिए अच्छा बाथरूम में तो ऐसा करता है, ठीक है थोड़ा सा ये भी वीडियो जरा देख ले, मैं तुझे थोड़ा सा ऊपर दिखाता हूँ कि तुम साथ में देखते हो नहीं ये मत देख थोड़ा सा आगे देखना। इसमें तो बाथरूम में लोग क्या क्या करते हो, अरे और छोड़ तम्बाकू और छोड़ थोड़ा और छोड़, अभी ये साइड में घुसा है, अभी ये साइड में भी घुसा है। ये आत्माएं उनको प्रेरित करती है। आणि ना आपण त्यांना प्रोत्साहित करत असतो. हम जब किसी के भी घर में, मैं ये नहीं कहती कि काम करने वाले लोग, हम जब भी किसी के घर में जाते हैं हम कहना प्रभु जब हम किसी के भी घर में जाएंगे तो पवित्र आत्मा वहाँ पर मंडले, उनकी आत्मा हम पर प्रभावित नहीं हो। आणि जेव्हा आपण कोणाच्याही घरामध्ये जातो तेव्हा आपण प्रार्थना केली पाहिजे की पवित्र आत्मा तू तिथे वस्ती कर, तू तिथे मंडल कर, तू जो त्यांचा आत्मा आहे तो माझ्यावरती प्रभावित होऊन नको. कदम रखते बोला इस घर में यीशु की शांति, आणि काय करतात कोणी बोला की ह्या घरामध्ये येशूची वो शांती घर होते. के सारे स्पिरिट शांत, आणि त्या घरातील सर्व जे आत्मा आहे ते शांत वो होऊन सोचेंगे जाते. कब ये जाए कि हम मंडलाए। आणि ती लोक विचार करतील की कधी हा जातो की आम्ही पुन्हा जैसे फिरायला आप जाऊ. जाओगे आणि जसे तुम्ही लोक जाल वो मंडलाना फिर से चालू। आणि ते पुन्हा तिथे फिरायला चालू करते. इसे कभी भी भले आप मुंह से नहीं बोले तो भी अंदर से बोल देना इस घर में शांति हो, यीशु की शांति हो। आणि जर तुम्ही तोंडाने बोलला नसेल तर तुम्ही आतमधून बोला की या घरामध्ये येशूची शांती असो. कोई आपको उस घर में तकलीफ नहीं होगा। आणि काही तुम्हाला त्या घरामध्ये त्रास होणार नाही. हालेलुया, हालेलुया. और खड़े हो जाएंगे। या और तो कुछ लोग प्रश्न है? हाँ। अभी आप तो यीशु में हैं, आणि तुम्ही तर येशूमध्ये आपके आहात घर के लोग कमजोर हैं, आणि तुमच्या घरातील लोक निर्बल शायद आहेत लोग तंबाकू खाते हैं, आणि ते लोक तंबाखू खातात गुटखा खाते हैं, आणि गुटखा वो खातात घर में जाते हैं। आणि ते घरामध्ये और असतात. शायद सोचो ये तो अपने पति को मना नहीं कर सकती, तो झगड़ा हो जाएगा। आणि हे तर त्यांच्या नवऱ्याला मना करू शकत नाही कारण घरामध्ये तो भांडण बोलेगा, होईल. मेरे घर में मेरे को खाने को मना, आणि ते म्हणतील माझ्या घरामध्ये मला खायला मना. इसीलिए रोज क्षमा मांगे। आणि म्हणून रोज तुम्ही क्षमा मागितली बोला, पाहिजे. प्रभु मेरे पति ऐसा करते, मेरे घर के ये व्यक्ति ऐसा करता है, मैं क्षमा मांगता हूँ। आणि बोलायचं आहे की देवा माझा नवरा असा करतो, माझ्या घरातील लोक अशी करतात म्हणून मी क्षमा इनको मागतो. माफ कर, आणि तू माफ और कर. इनके द्वारा जो कार्य हो रहा है उसके कारण उस आत्मा हमारे घर में कार्य नहीं करे। इसके द्वारा इन पाप के कारण जो आत्मा इस जगह में मंडल रही है वो हमारे घर में काम नहीं करे। आणि हे पाप करतात आणि त्यांच्या पाप केल्यामुळे जी काही आतमध्ये मंडळ ती माझ्या घरामध्ये कार्य करू देऊ नको. ये मेरी प्रार्थना है। आणि ही माझी तुझ्याकडे रोज प्रार्थना आहे. आपको प्रार्थना करना पड़ेगा। आणि रोज तुम्हाला ही प्रार्थना आप करावी जब लागेल. रोज बोलोगे प्रभु मेरे पति को इस बंधन से छुड़ा, आणि जेव्हा तुम्ही रोज प्रार्थना करून बोलाल की देवा तुम्हाला माझ्या नवऱ्याला या बंधनातून मुक्त कर. प्रभु की शक्ति में बलवान है। आणि प्रभूमध्ये आणि प्रभूच्या शक्तीमध्ये बलवान कर. प्रभु में प्रभु की शक्ति है, क्योंकि वो निर्बल है इसलिए खाते नहीं। आणि ते निर्बल आहेत म्हणून खातात. आप बच्चे हैं ना, बच्चे आणि जी मुलं आहेत औरतें आणि स्त्रिया और आहेत कुछ पुरुष लोग, आणि काही पुरुष लोक वो लोग मिट्टी खाते हैं। आणि ते लोक माती खातात. कितना मारो, आणि किती मारा लेकिन बच्चे से उखाड़ के उंगली से उखाड़ के खाते हैं। आणि मुलाची काढून काढून वो खातात. निर्बल है, कारण ती लोक निर्बल आहेत उनका शरीर में कैल्शियम कम है, आणि त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे. तो इसी कारण से भी
कॉम्प्लेक्स उनके अंदर कम होने के कारण, बी कैल्शियम कम होने के कारण उनको उनकी खाने की इच्छा आती है। आणि बी कॉम्प्लेक्स आणि जे बी विटॅमिन आहे ते त्याच्यामध्ये कमी आहे त्याला वो विटामिन जैसे अंदर जाएगी आणि जसं तो विटॅमिन आतमध्ये जाईल तो बच्चा खाना बंद कर देगा है। आणि जे मूल आहे ते माती खाणं बंद करून टाकतात औरतें भी खाती है बेटी। आणि स्त्रिया सुद्धा माती खातात। तो अगर वो विटामिन को खाएगी ना आणि जर त्या विटॅमिनला त्यांनी खाल्लं तो वो मिट्टी खाना बंद कर देगी। तर ते माती खाणं बंद करून तो टाकतात। उसी रीति से हमारा जो ये पाप के लिए विटामिन क्या है, प्रभु में बलवान होना। आणि पापासाठी विटॅमिन काय आहे की देवामध्ये बलवान। अभी जो व्यक्ति गुटखा खा रहा है आणि जो व्यक्ती गुटखा खातोय वो उसमें कमजोर है। आणि तो त्याच्यामध्ये निर्बल आप आहे कितना बोलोगे तो भी वो खाएगा। आणि तुम्ही किती त्याला बोलला तरी सुद्धा तो खाईल। जब तक आप उसको विटामिन नहीं देंगे तो फिर वो कैसे छोड़ेगा। आणि जोपर्यंत तुम्ही त्याला विटॅमिन देत नाही तोपर्यंत तो कसं काय हमारा खाणार? विटामिन क्या है? आणि आपला विटॅमिन काय आहे? आणि प्रार्थना। प्रार्थना हमारा विटामिन है। आणि प्रार्थना ही आपली विटॅमिन आहे। उपवास हमारा सबसे बेस्ट विटामिन है। आणि उपवास हे आपल्या सर्व उत्कृष्ट प्रभु से विटॅमिन प्रार्थना करना, प्रभु मेरे घर का ये मेरा भाई, मेरा बहन, मेरे पति, मेरे पत्नी ये भाग में कमजोर है, प्रभु में और प्रभु की शक्ति, प्रभु में और प्रभु की शक्ति में बलवान। आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की देवा माझा भाऊ, माझी बहीण, माझा नवरा या गोष्टीमध्ये कमजोर आहेत, निर्बल आहेत, म्हणून तुम्ही काय प्रार्थना केली पाहिजे की प्रभूमध्ये आणि प्रभूच्या शक्तीमध्ये त्यांना बलवान आप करा। ऑटोमेटिकली देखोगे कि वो धीरे धीरे उनका कम हो रहा है। आणि तुम्ही स्वतःहून बघा की त्यांचं आणि- हळूहळूपणे कमी खाने होत की आहे इच्छा नहीं है आणि खाण्याची इच्छा नाहीये धीरे धीरे वो बंद कर देगा। आणि हळूहळू ती लोक बंद करून टाकते विटामिन मिल रहा है तो फिर वो खाएंगे नहीं। कारण त्यांना विटॅमिन भेटते म्हणून ती लोक खाणार नाही। इसलिए प्रार्थना करा। आणि म्हणून प्रार्थना जास्त करा। हालेलुया। हालेलुया। आओ हम प्रार्थना करें। या आपण लोक प्रार्थना हम सब लोग खड़े हो जाएंगे आपण सर्वजण उभे और राहू हम प्रार्थना करें। आणि आपण प्रार्थना करू। अभी अगले मंडे को हम गिदोन, मिद्यान और अब्राहम, मिद्यान की जो संतति मतलब मिद्यान कहाँ से आया उसके बारे में देखेंगे। आणि आपण- रह गया इस बात। आणि पुढच्या सोमवारी आपण विज्ञानाविषयी बघू की त्याची संतती कुठून आलेली आहे। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु, हम सबके घरों में पहले मूर्तियाँ थी प्रभु, हम सबको क्षमा करना। हम सब माफ़ी मांगते मेरे पिता प्रभु। आज भी शायद इनके किसी के घरों में मूर्ति होगी प्रभु, इन्हें माफ़ करना और इन्हें वो सारी जरूरी नहीं कि मूर्ति कोई और भी घरों में उसमें बहुत सारी मूर्ति प्रभु जो आज हमने देखी, इन्हें माफ़ कर देना, इन सबको क्षमा करना प्रभु। और आज के बाद आपका हम जो है आपके हमारा घर भी आपका है और सब कुछ हम सारे घरों का मालिक आप ही होगा और हमने आपको आउट किया। हम सबको क्षमा करना और आज से हमारे घरों में कोई भी गलत वस्तु नहीं है। इन सबको प्रभु यीशु के लहू से कवर कर दी। करुणा दया मांगती, आपका छेदा हुआ हाथ मांगते, आपको दुखी के समान संभाल लेना, दुष्ट से बचाए रखना और प्रभु अपना ये जीवन और अपना घर और अपने घर के सभी लोग आपको समर्पित करने के लिए मदद। इन्हें आशीषित करो। मैं आपका दास होने के नाते इन्हें आशीषित करो। इनके घर में शांति घोषित करो, इनके मन में शांति घोषित करो, इनके जीवन में, इनके लोगों के जीवन में शांति घोषित करो। खास करके प्रभु इनके प्रियजन जो अभी भी बहुत कमज़ोर है, निर्बल है, आपके पास आ नहीं पा रहे, पाप से छुटकारा नहीं पा रहे और बंधनों में जकड़े हुए, आज वो सारे बंधन यीशु के नाम से तोड़ते हैं और प्रभु में, प्रभु की शक्ति में बलवान होने की घोषणा करते हैं। वो ज़रूर चलने फिरने योग्य और मसीह के पीछे चलने योग्य हो। धन्यवाद देते आपका लहू लगाकर इन्हें आशीषित करते, इनके घर को शुद्ध करते, पवित्र करते, यीशु के लहू से इनके घर को धो देते, इनके घर के एक एक वस्तु को धो देते थे यीशु के पवित्र लहू से, इनको धो देते, इनके लोगों को, इनके घर में जितने लोग हैं उन सभी लोगों को यीशु के लहू से धोते और सबको पवित्र करते। धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से, आमीन। अब प्रभु